आणि मग तुपामध्ये ते फ्राय करून घ्यायचे. असे मोठे होतात ते. ओके. साहित्य बघण्यात जाऊया कृतीकडे. काय पहिली कृती करायची? आधी आपण कढईमध्ये साजूक तूप टाकूयात. गरम झालं की मग त्याच्यात मुगाची डाळ हे आपण किती तास भिजवलेली? 4 तास भिजवलेली आपण. 4 तास भिजवले आणि ती मिक्सर मधून काढली. बाकी काहीच नाही टाकलेलं. ओके. हे एवढं तूप लागेल ना? हो लागेल. तुमचा छंद काय? आवडतं काय? छंद तर मला हेच कुकिंगची जास्त आवड आहे आणि वाचनाची आणि गाणी ऐकण्याची आवड आहे. क्या बात आहे. आपल्याला आता हे छान फ्राय करून घ्यायचं. हो, चांगलं गुलाबी सर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. ओके. त्याचा खमंग वास येतो चांगलं ते परतून झालं की. काम जरा वेळखाऊ आहे, पण तुम्हाला जर चांगलं आणि रुचकर खायचं असेल ना तर थोडीशी मेहनत घ्यायला लागते बरं का. तर हे जरा गुलाबी व्हायला आत्ता गुलाबी थोडासा रंग यायला लागलेला आहे. आता आपण ह्याच्यात डिंक टाकणार आहोत. फुललेला डिंक? हो. सगळा घालू? बस. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं ना आपल्याला? हां, सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला. ओके ओके. आता काय करायचं? याच्यात आपण पिठी साखर टाकणार आहोत. किती घालू? अर्धी टाक. हां बस. काजू बदामचे काप, गुलाब पाकळ्या. गुलाब पाकळ्या जास्त ना? हो. गुलाब पाकळ्या थंड असतात आणि मुगाची डाळ पौष्टिक असते आणि तीही उन्हाळ्यात थंड असते खाण्यासाठी. तर हे मुलांना चालू शकतं. रुचकर पण आहेत आणि पौष्टिक पण आहेत. खारीक पूड आहे. खारीकची हो त्याची पूड आहे. अजून टाका थोडं. आणि सुकं खोबरं टाकायचं. हे साधारण किती दिवस टिकेल? हे 15 दिवस टिकतात लाडू. म्हणजे हा जो खाऊचा डबा आहे हा 15 दिवस टिकणार आहे बरं का. मुलांना घरी आले भूक लागली पटकन देणार किंवा मग डब्यात देण्यासाठी. बरोबर. किंवा पिकनिकला जातात. हो 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 नक्कीच. ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता याचे आपण लाडू बनवणार आहोत. पिठी साखरेला ह्याच्यात जास्त महत्व आहे. करेक्ट. साखर पडली गोडवा. जेवढी मूगडाळ आहे ना आपली तेवढी पिठी साखर घ्यायची. बरं. 1 वाटी असेल 1 वाटी पिठी साखर. रेडी. खल्लास. रेडी टू ईट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. डिंक आणि गुलाब पाकळ्यांचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य: फुललेला डिंक, पिठी साखर, 4 तास भिजवून वाटलेली मुगाची डाळ, गुलाब पाकळ्या, साजूक तूप, काजू आणि बदामाचे काप, किसलेलं खोबरं आणि खारीक पूड. कृती: कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये भिजवून वाटलेली मुगाची डाळ घालून परतून घ्यावी. त्यानंतर फुललेला डिंक घालून नीट परतून मिश्रण थंड करून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये पिठी साखर, काजू आणि बदामाचे काप, गुलाब पाकळ्या, खारीक पूड आणि किसलेलं खोबरं घालून तयार मिश्रणाचे लाडू मळून सर्व्ह करावेत. खारवणी. कोलंबीचं खारवणी. बरं. लोणच्यासारखा आहे का हा पदार्थ? नाही आमटी सारखा आहे. बरं. म्हणजे आपण भातासोबत खाऊ शकतो. ह्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यात कोळंबी प्रामुख्याने आपण वापरणार आहोत, जी नावातच आहे. पण उरलेलं जे साहित्य ते आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. सांगा. कोलंबी, कैरी, नारळाचं दूध, हिरवं वाटण, लसूण, कांदा, हळद, मिक्स मसाला आणि मीठ. कोळंबीच्या खारवणीसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. साहित्य अगदीच सोपं आहे. हिरव्या वाटणामध्ये काय काय आहे? मिरची, कोथिंबीर, लसूण आणि नारळ. आणि हा जो मसाला म्हणाला हा कसला मसाला आहे? हा मिरची आणि बाकी सगळा गरम मसाला, असा मिक्स मसाला घरी केलेला आहे. बरं. मिक्स मसाला त्यांनी केलेला आहे. गीताताईंनी साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. चला लगेच वळूयात कृतीकडे. काय करायचं सुरुवातीला? कढईमध्ये तेल घालायचंय. बरं. आपलं हे नॉर्मल जे आपण शेंगदाण्याचं वापरतो तेच तेल आहे. त्याला अजून थोडं बघा. बस. ठीक आहे. बरं. आता तेल गरम होईपर्यंत आपण जरा गप्पा मारूयात. तुम्ही स्वयंपाक लहानपणीच आईकडनं शिकलात का? सासरी आल्यानंतर? नाही आईकडून शिकले. कुठले पदार्थ त्यांना खूप भारी जमायचे? पाचकळशी. आम्ही म्हणजे आईकडून पाचकळशी तर पाचकळशी पदार्थ सगळेच बनवायचे, पारंपरिक पदार्थ. बरं. आणि मग इकडे आल्यावर सासरी आल्यावर GSB पद्धतीचं ते मी माझ्या जाऊकडून शिकली.
तुमच्या जाऊबाईकडनं. बर, काय लागणार आता आहे? त्याच्यामध्ये लसूण टाकायचंय थोडा, त्याच्यातला अर्धाच टाकायचंय. अर्धाच लागणार ना. बर, लसूण आपण घातला. आता काय लागणार आहे? कांदा. कांदा पण सर्व नको. बर, बस. बस. तुमच्या सुनबाई पण जॉब करतात का? हो हो, मग घरी तुम्ही दिवसभर एकट्याच? एकटीच असते. अरे देवा, मग करमत कसं हो तुम्हाला? म्हणून मग काहीतरी उद्योग करत राहते, हा, पुस्तक वाचते. बरोबर. आता लसूण लालसर झालाय आणि कांदाही परतला गेला. हा, आता कैरी टाकायची. कैरी घालायची. किती बघा? टाक थोडी. पुरे? हा कैरी जर तुम्ही नीट पाहिलीत ना ती अशी पिवळी पांढरी, हा, आंबट गोड कैरी हवी. हा, संपूर्ण कच्च नाही, कच्ची नाहीये ती. हा, आपण थोडा वेळ झाकून ठेवूया, बर. म्हणजे कैरी थोडी शिजेल. मऊ होईल. हा बर, ठीक. काही क्षण आपण वाट पाहिली, आता मला वाटतं कैरी मऊ झाली असेल. हा. बघूयात का? हा हा, झाली. झाली ना. हा, वा वा. आता त्याच्यात हिरवं वाटण घालायचंय. बर, ह्याच्यामध्ये खोबरं आपण खूप घातलेलं हा. आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळंच. हा, आता कोलंबी. बर बरं, नॉर्मली जेव्हा आपण कोळंबीची रेसिपी करतो तेव्हा ती कोलंबी मॅरिनेट केलेली असते. हा, नाही मी मॅरिनेट केलेली नाहीये, ही याच्यामध्ये शिजेल. तर आपण डायरेक्ट सोडली तरी चालते. बरं, ठीक. कोळंबी आपण त्याच्यामध्ये घातली. आता काय? आता मीठ, मसाला, हळद. हा, मीठ, मसाला, हळद. हळद. मसाला टाक जास्त, कारण ते दूध येते ना. बरोबर, मसाला आपण घातला. आता काय? आता थोडं पाणी बघा बरं. थोडा वेळ झाकण ठेवूया आपण. परत झाकण ठेवायचं. बरं, आणि मग हे जे दूध आहे त्याचा वापर कधी करायचा? ते चांगलं हे जर थोडं उकळी येऊन दे चांगली, शिजायला पाहिजे कोळंबी. बरं, आता ह्याला आपल्याला शिजू द्यायचं. बरोबर, शिजू. म्हणजे कोलंबीला सर्व मसाला लागेल तो. बरोबर, ठीक आहे. मग हे शिजेपर्यंत आपण वाट पाहूयात. करतोय कोलंबीची खारवणी. ती आता कोळंबी शिजली असेल व्यवस्थित. बघूयात का झाकण उघडून? वा 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 वा. हा, तुम्ही जो एक मसाला वापरलाय ना, लाल तिखट आणि मसाला घरी केलेला, त्याचा स्वाद मी फील करू शकतो. इतका अप्रतिम आहे. काय करायचं आता पुढे? त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं. बर, किती लागणार आहे? सगळं. बर, आणि परत उकळी येऊ द्यायची. हा, बर, आणि मग फोडणी द्यायची. आणि मग फोडणी द्यायची वरून. लसणाची. बर, म्हणजे कोलंबी आता शिजलेली आहे, आपल्याला आता फोडणीची तयारी करायची. मग हे घेऊयात बाजूला. हो हो, बर, ठीक. बरं, ह्या रेसिपीमध्ये आपण नारळाचं दूध का वापरलं आपण? तो एक दाटसरपणा यायला आणि एक त्याची चव वेगळी लागते. बर, हा तुम्ही तुमच्या माहेरी शिकल्यात ना हो पदार्थ? हो, पाचकळशी पदार्थ आहे तो. बघा बरं. आता तेल झालं की लसूण टाकायचं. बर, लसूण आता लालसर झालाय. काय आता घालायचं? फोडणी टाकायची त्याला. थेट त्याच्यामध्ये घालायचं. गॅस बंद करूया. हो, हा 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 हा, क्या बात आहे. वा, पाचकळशी पद्धतीने केलेली कोलंबीची आमटी. कोलंबीची आमटी, ज्याला आपण खारवणी म्हणतो. आता ही फोडणी घातली की हा पदार्थ तयार झाला. सर्व करायला. फॅन्टास्टिक. आता हा पदार्थ तयार झालेला आहे, सर्व केला की खायला तयार. व्हेरी गुड. आम्ही सर्विंगची तयारी करतो. पटकन तुम्ही लिहून घ्या कोलंबीची खारवणीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कोळंबीचं खारवणे करण्यासाठी लागणारं साहित्य: कोळंबी, कैरीचे काप, नारळाचं दूध, हिरवं वाटण, ठेचलेला लसूण, कांद्याचे काप, हळद, पाचकशी मसाला आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण, कांदा आणि कैरीचे काप घालावेत. कैरी मऊ होण्यासाठी कढईवर झाकण ठेवावे. कैरी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये हिरवं वाटण, कोळंबी, मीठ, हळद, पाचकशी मसाला आणि पाणी घालून त्यावर पुन्हा झाकण ठेवून कोळंबी शिजवून घ्यावी. शिजवलेल्या कोळंबीमध्ये नारळाचं दूध घालावं. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेल्या लसणाची फोडणी देऊन ही फोडणी कोळंबीच्या खारवणीमध्ये घालावी आणि डिश सर्व्ह करावी. साठी पहिला पदार्थ करणार आहेत आणि या पदार्थाचं नाव काय? व्हेजिटेरियन धनसा. दुसरा पदार्थ करायचा आहे आलू ब्रेड बॉल्स. आपल्याला तिसरा पदार्थ करायचा आहे. त्याचं नाव आहे व्हेजिटेबल मॉलिंग.